मुंबईच्या वरळीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। वरळी नाका या ठिकाणी सुरजी वल्लभदास चाळ या परिसरामध्ये शिधा वाटप विभागाची मोठी कारवाई। भिवंडीमध्ये शिधा वाटप भरारी पथकाची मोठी कारवाईमध्ये भरारी पथकाकडून 84 गॅस सिलेंडर जप्त, 2 जण ताब्यात, तर वळपाडा या ठिकाणी 3 टेम्पोसह 84 गॅस सिलेंडर जप्त। बीडच्या इमामपूर परिसरामध्ये 29 गॅस सिलेंडर जप्त, अवैध साठा केलेले 29 गॅस सिलेंडर जप्त, 1 जण ताब्यात, पोलीस आणि पुरवठा विभागाकडून संयुक्त कारवाई। वर्ध्यातील हिंगणघाट या ठिकाणी नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई, हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त, अन्न पुरवठा विभागाची ही कारवाई। नागपूर विभागामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार, कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त, 5 गुन्हे दाखल, 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी, काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची ही धडक कारवाई समोर। भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरची साठेबाजी उघड, राजीव गांधी चौक आणि दौडीपारमध्ये विशेष मोहीम, तर बेकायदेशीर 37 सिलेंडरचा साठा प्रशासनानं केला जप्त। जालन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी, तर जालना जिल्ह्यामध्ये 59 घरगुती सिलेंडर जप्त, जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध, जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती, तर जास्त दरानं सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन। नंदुरबारच्या तळोदा शहरातील किरण गॅस एजन्सीकडून नियोजन शून्य कारभार, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट, एजन्सीकडे गॅसचा मुबलक साठा असूनही ऑनलाईन साईट बंद आणि हे कारण देत ग्राहकांना सिलेंडर देण्यास टाळाटाळ केली। पुढे बघूयात मोठ्या बातम्या। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी देखील घसरण, सोन्याच्या दरात 1000 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 5000 रुपयांची घसरण, सोनं जीएसटीसह 1,62,225, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,67,800 रुपये। ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचा 10 दिवसांपासून सुरू असलेला अन्नताक सत्याग्रह अखेर मागे, जिल्ह्यातील लोहार डोंगरी या ठिकाणी प्रस्तावित लोहखाणीला राज्य सरकारकडून कालच स्थगिती, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाकडून खाणीची परवानगी रद्द करण्याचं सरकारकडून आश्वासन, त्यानंतर उपोषण मात्र मागे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जाणवतोय। शेअर बाजारामध्ये पॅनिक सेलमुळे शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 1470 अंकांनी कोसळलाय, निफ्टी 488 अंकांनी कोसळली आहे। इराण अमेरिकेच्या युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ, कच्च्या तेलाची किंमत $103 प्रति बॅरलवर, 15 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ। सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, जोधपूर सेंट्रल जेलमधून वांगचुक बाहेर, विविध समुदाय आणि यांच्यासोबतच नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींसोबत संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक, राज्य महिला आयोगाची माहिती, अमोल पाटील यानं नाशिकमध्ये परवाना असताना ठाण्याचे आयव्हीएफ सेंटर सुरू केल्याचं समोर। महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सुनील तटकरेंकडून 65 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, मंगेश काळुखे यांच्या हत्येनंतर थोरवेंनी तटकरेंवर केलेले गंभीर आरोप, माणगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल। पुण्यात टकटक गँगचा पर्दाफाश करण्यात आला, सिग्नलवरती गाड्यांमधून मोबाईल चोरी करणारे 2 परप्रांतीय आरोपी अटकेत, 4 चाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करत या दरम्यान गाड्यांमधून चोरी करण्यात आली। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर बोर्डाची कारवाई, आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील 103 कर्मचारी निलंबित, बोर्ड काही परीक्षा केंद्रांवरती कारवाई देखील करण्याच्या तयारीत। आणि आता बघूयात महत्त्वाच्या बातम्या।